गट्टू चिंकीने बघितलं फ्युचर. शाळेची सुट्टी झाली आणि गट्टू चिंकी रेस लावून घरी येत होते. पाहिलं चिंकी, आज तर रेस मीच जिंकणार. नाही, मी जिंकणार. गट्टू चिंकी रस्त्यावरतीच रेस लावत असतात की तेवढ्यात अचानक त्यांच्या समोर एक दादा येतो आणि दोघांनाही हाताने थांबवतो. अरे अरे, कुठे चाललायत दोघ जण? असं रस्त्यावर नाही धावायचं. बघत नाही आहात का केवढ्या गाड्या चालू आहेत? सॉरी दादा. हो, सॉरी दादा. आता आम्ही रस्त्यावर रेस नाही लावणार. व्हेरी गुड. एवढं बोलून तो दादा आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये निघून जातो. रस्त्याच्या बाजूलाच एक छोटासा कॅफे होता आणि तिथेच बसून त्या सगळ्यांचे मित्र गप्पा मारत होते. कॅफे बघून गट्टू म्हणतो, अगं चिंकी, या कॅफे मधलं पॅटीस तर खूप यमी असतं ना. हो, बरोबर बोललास गट्टू. चल खाऊया. दादा, आम्हाला 2 आलू पॅटीस द्या. हे घ्या मुलांनो. गट्टू चिंकी तिथे पॅटीस खाऊ लागतात. सोबतच ते मोठ्या दादाताईंच्या ग्रुपला सुद्धा बघत असतात. ते सगळे कॉलेज स्टुडंट्स वाटत होते आणि आपापसात बोलत होते. मित्रांनो, आमच्या कॉलेजचं ऍडमिशन झालं आणि आता आम्ही पुढच्या महिन्यात दुसऱ्या शहरात जाणार आहोत. मला तर खूप नर्वस वाटतंय. अरे साक्षी, नर्वस काय व्हायचंय त्यात? आता आपण आपल्या पालकांपासून वेगळे हॉस्टेलला राहणार आणि तिथे खूप पार्टी करूया, चिल करूया. काय रे हर्ष, तू अजिबात कूल राहू नकोस. मला माहिती, आईची आठवण सगळ्यात जास्त तुलाच येणार आहे. अगं नाही मुस्कान, असं नाही. आणि तसंही आता आपली शाळा संपलीये आणि आता आपण कॉलेज स्टुडंट्स बनणार आहोत. आपल्याला एकटं राहणं शिकायलाच हवं ना. आणि जेव्हा आपण जॉब करू तेव्हाही आपण एकटेच राहू ना. तेव्हा तर आपल्यावर जास्त जबाबदाऱ्या असतील. गट्टू चिंकी त्या सगळ्यांचं बोलणं अगदी नीट ऐकत होते. गट्टू, काही वर्षांनी आपली ही शाळा संपून जाईल आणि मग आपल्याला सुद्धा दुसऱ्या शहरात कॉलेजला जावं लागेल, हो ना? हो चिंकी, आणि कदाचित आपल्याला वेगवेगळं कॉलेज मिळेल. मग आपण सगळे वेगवेगळे राहू. आई बाबा आपल्याला किती मिस करतील. हो, बरोबर बोललास गट्टू. थोड्याच वेळात ते सगळे कॉलेज फ्रेंड्स तिथून निघून जातात आणि गट्टू चिंकी सुद्धा या सगळ्याचा विचार करत घरी येतात. अरे मुलांनो, आलात शाळेतून? मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय. पण दोघेही मुलं आपापल्या विचारात गुंग होती. दोघेही चुपचाप लंच करतात आणि आपल्याच विचारात मग्न असतात. आई बाबा, गट्टू, तुम्ही माझी जास्त आठवण नका काढू. मी सुट्ट्या लागल्यावर तुम्हाला भेटायला येईन. चिंकी, तुझी काळजी घे. ट्रेनमध्ये कोणी काही खायला दिलं तर घेऊ नकोस. हो बाळा, आणि आपल्या बाबांना फोन कर. मला विसरू नकोस. चिंकी, तुझ्या मोठ्या भावाला विसरू नको. हो हो, कोणालाच नाही विसरणार. आता निघते मी. चिंकी ट्रेनमध्ये बसते. पण पहिल्यांदाच एकटीने ट्रेनमध्ये बसल्यामुळे तिला भीती वाटू लागते. नाही नाही, मी एकटीच कशी ट्रेनने दूरच्या शहरात जाईल? नाही 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 नाही, मी एकटी नाही जाणार. चिंकीला ओरडताना बघून तिथे आई येते. अगं काय झालं चिंकी, कुठे जाणार नाहीयेस? काय काय? मी तर घरातच आहे. थँक गॉड. अगं काय झालं? काहीच नाही, काहीच तर नाही आई. हुश, बरं ठीक आहे. मी तर घाबरलेच होते. तिकडे गट्टू टीव्ही पाहता पाहता आपल्या विचारांमध्ये मग्न झाला होता. अरे, नाश्ता बनवायला तर वेळ लागेल. असंच जातो ऑफिसला. मोठा गट्टू आपली ऑफिस बॅग उचलून पटकन घर लॉक करतो. ओफो, आज तर ऑफिसला जायला खूप उशीर झाला. नाश्ता सुद्धा झाला नाहीये. आई जर इथे असती तर नाश्ता केल्याशिवाय तिने घरातून सोडलंच नसतं. आता ऑफिसला वेळेवर जाण्यासाठी बस स्टॉप पर्यंत पळत जावं लागेल. गट्टू धावत धावतच बस स्टॉपला पोहोचतो, पण त्याची बस सुटून जाते. आता दुसऱ्या बससाठी अजून 20 मिनिटं. कसं तरी बस घेऊन गट्टू ऑफिसला पोहोचतो. तिथे खूप सारी माणसं होती, पण बॉस आपल्या केबिनच्या बाहेर निघतात आणि गट्टूला बघून म्हणतात, गट्टू, परत उशिरा. आज तुला परत ओव्हरटाईम करावा लागेल. हे घ्या खूप साऱ्या फाईल्स. ह्या ना वाच.
आणि स्प्रेडशीट्स बनव. नाही 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 नाही. शेजारीच बाबा बसलेले होते आणि ते गट्टू सोबत टीव्ही पाहत होते. ते गट्टूला असं अचानक ओरडताना बघून चकित होतात. अरे अरे, काय झालं गट्टू? अजून तर मॅच मध्ये कोणी सिक्सरही नाही मारला, तू ओरडतोयस का? काय क्रिकेट? हा, आपण मॅच बघत होतो ना. काय झालं तुला? आई आणि चिंकी तिथे येतात. हे काय होतं? कोण ओरडलं? गट्टू. काय गट्टू ही? गट्टू सुद्धा म्हणजे? म्हणजे चिंकी सुद्धा दिवसभर अशाच विचारात होती आणि अचानक ओरडली. गट्टू चिंकी, आता तुम्ही दोघं सांगाल काय झालंय ते? शाळेतून आल्यापासून असे विचारात आहात. हे बघून गट्टू चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि शेवटी सांगूनच टाकतात. आई, ऍक्च्युली जेव्हा आम्ही आज शाळेतून येत होतो तेव्हा. गट्टू आईला सगळं काही सांगून देतो. आणि तेव्हापासून आम्ही आमच्या फ्युचरचा विचार करतोय की आम्हाला सुद्धा दुसऱ्या शहरात शिकायला जावं लागेल आणि जॉबही करावा लागेल आणि बॉस किती भीतीदायक असतात. गट्टू चिंकी तर आपल्या फ्युचर आणि प्रॉब्लेम्स बद्दल खूप सिरियस होते. पण त्यांचं हे बोलणं ऐकून आई बाबांना खूप हसू येतं. असं होतं तर. वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर कमाल आहात. अरे आई बाबा, आम्ही इतके त्रासलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला हसताय. हो, तुम्हा दोघांना आमचा प्रॉब्लेम कळतच नाहीये. अरे मुलांनो, तुम्ही उगाचच टेन्शन घेत आहात. आता या सगळ्यांना खूप वर्ष आहेत आणि गट्टू, जेव्हा तू ऑफिसला जाशील तेव्हा तुझा बॉस एवढा घाबरवणारा नसेल. अरे माझा बॉस तर खूप छान आहे. आम्ही तर एकदम मित्रासारखे राहतो. त्यामुळे गरजेचं नाही की आपल्याला नेहमी वाईट माणसं भेटतील आणि नेहमी आपल्याला ऑफिसमध्ये काम करायला छानच वाटतं. अच्छा, असं आहे बाबा. हा हा, सगळे सोबत ऑफिस डिनरला जातात, सोबत काम करतात, एकमेकांची मदत करतात. हे एवढंही वाईट नाहीये. आणि चिंकी, कॉलेजमध्ये आपल्याला नवीन मित्र मिळतात आणि नवीन अनुभव सुद्धा. कितीतरी फेस्ट असतात आणि जेव्हा तू मोठी होशील तुला ट्रेनने एकटं जायची भीतीच वाटणार नाही. समजलं? आई बाबांचं ते बोलणं ऐकून तर गट्टू चिंकीची भीतीच पळून जाते. फ्युचरचा जेवढा आपण विचार करत होतो ते तेवढं भीतीदायक नाहीये. एकदम बरोबर गट्टू. आता तर मी फ्युचरसाठी खूप एक्सायटेड आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.